हॅलो हाय नमस्कार. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी सोनू आसवाले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली व्लॉग. तर तुम्ही कसे आहात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हसत राहा, खेळत राहा आणि आपले व्लॉग नेहमी बघत राहा. आज मी सकाळी 5:30ला उठली, कारण मला आज जे चिरागचा कोणी डबा माझा ब्लॉग करून पहिल्यांदा द्यायचा आहे. पाहत आहे त्यांनी म्हणजे चॅनलला स्कूलमध्ये नक्की जात आहे तर सबस्क्राईब करा त्याचं आणि मला हो, टिफिन कमेंट करून करायला द्यायचं आहे. कधीच विसरू तर नका. म्हटलं कमेंट चला लवकर नक्की उठून करायचं. त्याची तयारी करून द्यावी, नाहीतर गडबड होईल. म्हणून मी इथे करत आहे चिरागसाठी टिफिन. तर आता चिराग पण उठला आहे, त्याला पण मी थोडंसं प्रेम केलं. त्यानंतर त्याने तुम्हाला हाय केलं. इथे चालू केलं मी त्याची टिफिन बनवण्याची तयारी. तर मला आज कोणी सोबती नाही आहे, म्हणून मला स्वतःच एकटीला कॅमेरा घेऊन सगळं शूट करायचं आहे. तुम्ही पाहू शकता माझा स्ट्रगल. तर इथे चालू एक साईडला भाजी, तर एक साईडला मी बनवत आहे चाय. इथे मी बनवत आहे गोबी मटरची भाजी. एकाच वेळी बनवून घेत आहे, कारण त्याला पण होईल, मग नंतर आम्ही पण तीच भाजी खाऊ, म्हणून मी एकाच वेळी भाजी बनवून टाकली. तर दुसऱ्या साईडला बनवत आहे त्यांच्यासाठी चपात्या, कारण त्याच्या स्कूलमध्ये भाजी पोळीच अलाउड आहे, बाकी कोणत्या गोष्टी नेऊ शकत नाही. म्हणून त्याला मी रोज भाजी पोळीच देते. कधीतरीच मी त्याला काहीतरी वेगळं देते, नाहीतर नेहमी मी त्याला भाजी पोळीच देत असते. तर इथं करत आहे मी त्याच्यासाठी टिफिन. सकाळी उठून काम केले तर आपल्याला लवकर कामं होतात, म्हणून कधी आपली पूर्व प्लॅनिंग मी रात्रीच पूर्व प्लॅनिंग करून ठेवते की उद्या सकाळी मला काय करायचं काय नाही, म्हणून सकाळी उठून गोंधळ होत नाही. मी कालच मटर सोलून ठेवले, गोबी कापून ठेवली, म्हणजे रात्रीच करून ठेवलं काम तर सकाळी गडबड होत नाही, आपला भरपूर टाईम वाचतो. म्हणून कोणीही रात्रीच प्लॅनिंग करून ठेवल्याने आपली गडबड होत नाही. म्हणून तुम्ही कोणती पूर्व प्लॅनिंग करत जा, म्हणजे सकाळी उठून आपली गडबड होत नाही. कालच चिराग माझ्या मागे लागला होता की मला पावभाजी बनवून दे मम्मा, पावभाजी बनवून दे. पण मी त्याला हो तर म्हटलं, पण मी त्याच्या स्कूलमध्ये पावभाजी देऊ शकत नाही आणि मलाही ते बरोबर वाटत नाही, कारण पावभाजी खाणं हे काही हेल्थसाठी चांगलं नाही. पण मुलांना दुसरी मुलं टिफिनमध्ये काहीतरी वेगळं आणतात, तर त्यांनाही वाटते की मम्माने पण काहीतरी बनवून द्यावे, म्हणून तो नेहमी मला म्हणत राहतो मला मॅगी दे किंवा पावभाजी दे. मी त्याला हो तर म्हटलं, पण त्याला मी काही बनवून नाही दिलं. पाहू एखाद्या दिवशी त्याला सुट्टीच्या दिवशी पावभाजीचा बेत करेल मी, पण आज मी सकाळी त्याला पावभाजी नाही देऊ शकली. आल्या माझ्या जाऊबाई माझ्या मदतीला, कारण मी आज तिच्या पहिलेच उठली म्हणून तिला माहीतच नाही. ती शॉक झाली, ताई तुम्ही एवढ्या लवकर कशाला उठल्या म्हणे. पण म्हटलं काही हरकत नाही, एखाद्या दिवशी मी पण लवकर उठून कामं चालू केले तर काहीच फरक पडत नाही, नाहीतर तीच माझ्या पहिले कधीही उठते. पण आज मी तिला सरप्राईज केलं, तर ती शॉकच झाली. मग ताई म्हणे तुम्ही अशा कशा आज लवकर उठल्या, मला सांगायचं असते. म्हटलं काही हरकत नाही, आज मी उठले तरी काही फरक पडत नाही, म्हणून मी आज लवकर कामं चालू केले. त्यानंतर मी बनत आहे मुलांसाठी टिफिन. दोघांचे टिफिन सेम असल्याने आज माझी खूपच म्हणजे कोणत्या डब्यात मी किती टाकू हे समजत नव्हतं, कारण मुलं काही बरोबर व्यवस्थित खात नाही, म्हणून त्याला जास्त काही देऊ पण शकत नाही. कारण स्कूलच्या टीचरने आम्हाला सांगितलं होतं का एकदम तुम्ही आपला जास्त म्हणजे माझा मुलगा खूप खाईल म्हणून जास्त टिफिन देऊ नका, कारण त्याला जेवढं पाहिजे तो तेवढंच खातो, किंवा तो मग मला उशीर होईल म्हणून जास्त खातो, एकावर एक घास घेऊन खातो, असं म्हणून आम्हाला एक वेळी पॅरेंट्स मीटिंगमध्ये सांगितलं होतं. तेव्हापासून मी जास्त काही टिफिन पण देत नाही, म्हणजे एवढाच देते की तो संपवू शकेल एवढाच देते, नाहीतर मी जास्त देत नाही. म्हणून मी त्यांच्यासाठी इथं भरत आहे टिफिन. ते मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतर मग आमची कणिक संपली होती, तर तीच भरत आहे मी आज डब्यामध्ये. यावर मी एक रील पण बनवली होती, ती तुम्ही नक्की पहा आणि कमेंट्स करा. तर मी इथं भरत आहे डब्यामध्ये कणिक. आम्ही एकाच वेळी भरपूर कणिक लावून आणतो, कारण आम्हाला कणिक भरपूर लागते. ही झाली आमची आता 20-25 दिवसाची सोय. तिथं भरत आहे मी डब्यामध्ये कणिक. डब्यामध्ये पूर्ण कणिक भरल्यानंतर पुसून घेईल मी डबे, कारण कणिक भरल्यानंतर इकडे तिकडे खूप सांडते, म्हणून ते त्याला व्यवस्थित भरावं लागते. म्हणून इथे मी भरत आहे डब्यामध्ये कणिक. आता पूर्ण कणिक भरणं झाली. आता मी 2-3 डब्यामध्ये पूर्ण त्याला पॅक केलं. ही आपली आहे 20-25 दिवसाची तर सोय आहेच आपली. आता टेन्शन नाही, कारण कधी कधी होऊन जातं, कणिक लावायला वेळ पण मिळत नाही. आता पुसून घेता येतं मी डबे, त्याला व्यवस्थित मॅनेज करेल. इथं करत आहे मी रीलसाठी थोडं रॅम्प वॉक, कारण थोडं रील पण करावं म्हटलं. कारण तयारी तर आपण एवढी कधी कधी करत नाही, मग कधीतरी आपण एवढी छान तयारी केलं तर वाटतं की आपण रील पण करावं. तर मी माझ्या जाऊबाईच्या मदतीने
ती मला सांगत होती, ताई तुम्ही असं करा तसं करा. तिच्याच मदतीने मी रील शूट करत आहे. तर तुम्हाला ही रील कशी वाटली ती पण अपलोड केली आहे मी आपल्या पेजवर, ती पण बघून घ्या आणि मला नक्की कमेंट करा. जे कोणी माझा ब्लॉग पहिल्यांदा पाहत आहे त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करा, लाईक करा आणि तुम्ही आपल्या फ्रेंड्ससोबत माझी ब्लॉग शेअर पण करू शकता. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.